विठ्ठल 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 भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अगस्त मुनी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु महाराज निवृत्तीनाथ महाराज की जय भारत माता की जय विठ्ठल 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 ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाया संत महिमा वरुणू किती निर्जीव चालविली भिंती जडमूड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोले संत महिमा वरुणू किती निर्जीव चालविली भिंती म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वरुणू किती निर्जीव चालविले भिंते पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली आ स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजि पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी योग ब्रह्म स्वरूपम विठल विठल महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अगस्त मुनि महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग्यात दंडवत दुसरी बंधू सारजाजे चतुराननाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जनतया माझे नमन दंडवत विठल 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा
विठ्ठलाया वरिया वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाया संत महिमा वरणू किती निर्जीव चालविली विनती जड मूड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोले संत महिमा वरणू किती निर्जीव चालविली विनती मने नामयाचा नारा मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वरणू किती निर्जीव चालविली भिंती। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत संत देवाचे लाडके भक्त नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचे ज्येष्ठ पुत्र नारा महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। संतपर प्रकरणातला आहे। या अभंगातून संत संतांचं वर्णन करतात। विठ्ठल 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 विठ्ठल। नारा महाराज आपल्याला संतांचा महिमा सांगतायत। नवे नवे संत हे संतांचं वर्णन करतात। ज्ञानोबरायांचं नाव घेतलं की ज्या मायेमुळे तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख आहे ते दुःख नष्ट व्हावं मुळासहित व्हावं त्यासाठी आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार जावा आणि ज्ञानरूपी प्रकाश यावा म्हणून ज्ञानोबरायांचं नाव आपल्याला घ्यायला सांगितलंय। ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया। समूळ म्हणजे मुळाजाळासह जी माया आहे ओतपोत या जगामध्ये ब्रह्मांडामध्ये प्रत्येकाला ते दुःखामध्ये पाडते दुःख देते ती समूळ नष्ट होत असते ज्ञानोबरायांच्या नामस्मरणाने किंवा नाव घेतल्याने। गेली समूळ विलया। नारा महाराज पुढं म्हणतात अशा संतांचा महिमा किती शब्दाने मी वर्णन करावा तो कमीच पडतो। संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती। संतांनी काय कार्य केलं त्यांच्या जीवनात ते अभंगाच्याही चरणांमध्ये नारा महाराज सांगतात। निर्जीव जी भिंत आहे ती भिंत सुद्धा चालवण्याची ताकद ज्ञानोबरायांच्याकडे होते म्हणून निर्जीव चालविली भिंती। प्राण्यांमध्ये बुद्धिमत्ते जो जडावून जड आहे तो रेडा त्या रेड्याच्या मुखातून सुद्धा 4 वेदापैकी ऋग्वेद वेद हा बोलवून दाखवला ज्ञानोबरायांनी। जड मूड उद्धरिले उद्धार केला जडमुडांचा आणि रेड्यामुखी वेद बोले संत महिमा वरणू किती निर्जीव चालविली भिंती। आणि नारा महाराज नामदेव महाराजांचे पुत्र आहेत ज्येष्ठ पुत्र आहेत थोरले पुत्र आहेत। म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा। अशा संतांना दंडवत आणि नमन नारा महाराज करतात असा झाला या अभंगाचा सरळ सरळ अर्थ। कार्यक्रमाला आपल्याला वेळ कमी पडणारे अल्प वेळेमध्ये आपल्याला सेवा पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। अभंगाचा भाव तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला। आज ज्या निमित्ताने आपण सर्वजण या पवित्र सभा मंडपामध्ये एकत्रित आलो आहोत त्या कार्यक्रमाचा परिचय आपणा सर्वांना ज्ञात असला तरी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून आज हरिभक्तीपरायण गुरुवर्य गुरु महाराज आमचे राष्ट्रीय धर्माचार्य गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ प्रेरणेने आणि त्याचबरोबर मातोश्री शांताबाई बाळाराज घोडके यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश बाळराज घोडके यांच्या संकल्पनेतून पंचदिनी शिवनाम सप्ताह साजरा होत आहे। 5 वर्ष आपल्या या सप्ताहाला पूर्ण होत आहेत। आनंदाची गोष्ट आहे। इथून पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच भगवंताची संतांची सेवा आपल्याकडून घडत जावो। 3 वर्षाचं खऱ्या अर्थाने त्यांनी
आपलं 5 वर्षाचा त्यांनी संकल्प केला होता. आता हे 5वं वर्ष आहे आणि 5ही वर्ष अगदी आनंदाने आणि खूप या परिवाराने खऱ्या अर्थाने मेहनत घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने या परिवाराला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त ज्यांचं सहकार्य, ज्यांच्यामुळं आपण या सभामंडपामध्ये आलोत ते असणारे श्री धनंजय प्रकाश घोडके यांच्या खऱ्या अर्थाने संकल्पनेतून आज या पवित्र मंडपामध्ये येण्याचा योग आला. ज्ञानदान, अन्नदान असे आपल्याला जीवनामध्ये पवित्र पुण्य घडून जातात. त्या कुटुंबा घोडके परिवाराच्यासाठी सर्वांनी एकदा मनापासून मनापर्यंत टाळी वाजवायचे. या परिवाराला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे. यदा कदाचित माझ्याकडे शब्दही अपुरे पडतील, कारण 1 दिवसाचं कीर्तन घ्यायचं ज्ञानराज महाराज म्हटलं की बरीच पडझड होते माणसाच्या जीवनात. बरेच नको त्या गोष्टी आपल्या पुढं मांडतात. आता का दिवस आहे का ना, आता का पहिली परिस्थिती राहिली का. पण या धनंजय भाऊंचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं तितकं थोडं आहे. या गोष्टी ज्या वेळेस या परिवाराकडून घडतायत त्याचा अर्थ त्या कुटुंबालाही धन्यवाद देऊन आपल्याला थांबता येणार नाही. तर तुकोबारायांच्या प्रमाणानुसार तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. अशा सुसंस्कारित परिवाराची आणि त्या परिवारात असणाऱ्या मुलाबाळांची सेवा मला घडावी तुकोबाराय मागणी करतात. कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्यावेळेस मागची पुण्याई उदयाला येते त्यावेळेस या साधू संतांची सेवा आपल्याला घडून येत असते. म्हणून या परिवाराला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे. या परिवाराकडून असाच या सप्ताहाचा पुढला मार्ग चालत राहो. परमेश्वर त्यांच्याकडून सेवा करून घेत राहो एवढीच खऱ्या अर्थाने परमेश्वराला विनंती आहे. त्या कुटुंबाला धन्यवाद. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या खऱ्या अर्थाने आणि या सप्त्याला जे स्वरूप आलं आहे, आज आपण बसतोय येतंय, तर इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि पोच झालं आहे की गुरुवर्य हरिभक्तीपरायण राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्तीनाथ महाराज देशमुख बाबांच्या खऱ्या अर्थाने याच सगळ्या सहकार्यातून आणि त्यांच्या या आशीर्वादाने या सप्त्याला खूप गोड अगदी स्वरूप आलं आहे. आज तुमच्याही पुढं माईबापांची सेवा मला घडायला जी घडते किंवा मिळते त्यालाही कारण बाबाच आहेत. काही नव्हतं, हा चिखलाचा गोळा होता महाराज, काही नव्हतं. इथे या स्टेजपर्यंत हा चिखलाचा गोळा येईल माहीत पण नव्हतं. पण बाबांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या सहवासात आल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला आज तर खोटं सांगू शकतच नाही, खोटं बोलतच नाही आणि येत पण नाही. माझं जीवनच बदलून गेलं. एखाद्याची कृपा, खऱ्या अर्थाने गुरुची कृपा झाली की माणसाचं जीवन बदलायला वेळ लागत नाही. म्हणून महाराजांच्या चरणी खऱ्या अर्थाने आपल्याला सेवा समर्पित करायची. महाराजांनाही सुद्धा धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांचं सहकार्य आपल्याला आणि आशीर्वाद मिळतो ते असणारे आपल्या सर्वांचे सद्गुरू, गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा, हरिभक्तीपरायण गुरुवर्य मनोहर बाबांसारखे संत आपल्या कीर्तनात येऊन बसतात. त्याच्यापेक्षा आपलंही काही भाग्य, बरोबर ना? काय याच्यापेक्षा काही संतांनी आपलं कीर्तन ऐकावं इतके आपण मोठे नाहीच आहेत आपण तितके. पण बाबांनी मोठं मन करून या लेकराच्या कीर्तनासाठी खऱ्या अर्थाने येऊन बसलेत. बाबांच्या चरणावर खऱ्या अर्थाने मी नतमस्तक होतो. कार्यक्रमासाठी ज्यांचा मृदंग आपण ऐकतात आपल्या अकोले तालुक्याचं भूषण, खूप आमच्या तिकडेही बी दरवळत येते. पखवादाच्या माध्यमातून असणारे ज्ञानदादा पापळ तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद.
त्याचबरोबर गायनाचार्य एकाहून एक बळी, खूप सुंदर सुंदर आवाज आहे. त्यामध्ये बाबांच्या कीर्तनाला, महाराजांच्या कीर्तनाला कधी कधी असा योग यायचा की त्या कीर्तनाला आम्ही सुद्धा चाली एकत्र म्हणलो. खऱ्या अर्थाने ते असणारे आपल्या अकोल्या तालुक्याचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, हरिभक्तीपरायण गायनाचार्य इंद्रभान महाराज ते उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर त्यांना साथ करतात हरिभक्तीपरायण रोहित महाराज राक्षे, तेही उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज घुले, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर बाळासाहेब महाराज पानसरे, त्यांनाही धन्यवाद. आजचं ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते माझ्या पाठीमागेच उभे आहे आशीर्वादासाठी. ते असणारे हरिभक्तीपरायण सुभाष महाराज मोरे, त्यांनाही धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज घोडके, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर हार्मोनियम वादक असणारे आमचे हरिभक्तीपरायण गोविंद महाराज कुंडे, बरोबर ना, तुम्हालासुद्धा धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम जे सिस्टीमवाले भाऊ करतात, सुंदर सिस्टीम आहे, सुंदर ऑपरेटिंग आहे. ते असणारे शिवशक्ती साऊंड सिस्टम सचिनदादा रेवगडे, आपल्याला सुद्धा धन्यवाद. तू चीज बडी है मस्त मस्त. काय होतं, वस्तू चांगली असली की मग कार्यक्रम यशापर्यंत पोचता येतो. सुंदर सिस्टीम आहे. आणि कॅमेऱ्याच्या शूटिंगच्या माध्यमातून असणारे दादा ते खुर्चीवर बसले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वजण माता माऊली कीर्तनासाठी उपस्थित आहे, आपल्या सर्वांनाही सुद्धा धन्यवाद. श्रोते पुरुष मंडळी आपल्या सर्वांनासुद्धा धन्यवाद. वारकरी मंडळी स्टेजवर बसलेले सर्व आपल्या वारकऱ्यांनाही धन्यवाद. आणि कीर्तनासाठी विनेकरी बाबा सोबदार ते सर्व माता भगिनी टाळकरी माझ्या मातोश्री उभ्या असतील. आपणा सर्वांना वारकऱ्यांच्या चरणावर खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हां, यातूनही कोणी जर राहिलं असेल तर त्यांना क्षमस्व, त्यांनाही धन्यवाद. एका उखाण्यात सर्वांचा नाम उल्लेख करून देतो, ऐका. पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून. आणि कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व श्रोते मायबापांना पुढं काय आहे का पाठ तुमच्यासाठी येते, फक्त त्याच्यातले नाव बदलायचे. पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून. आणि कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व श्रोते मायबापांना ज्ञानोबा तुकोबारायांचा नाव घेऊन मानाचा मुजरा आहे. याच्यात खूप मोठं आहे, पण मग आपल्याला आखडतं घ्यायचं, वेळ आपल्याला पुरली पाहिजे. म्हणून आज ज्यांचं अन्नदान आहे खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व श्रोते मायबाप एकदा पुनश्च एकदा धन्यवाद. आणि कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग नारा महाराजांचा आहे, ज्ञानोबारायांचं वर्णन करणार आहे. या अभंगातून नारा महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. आता इथं संत आणि संतांचं वर्णन करतायत. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं आपल्याला वर्णन करायचंय त्यावेळेस त्या व्यक्तीच्या वयाची, ज्ञानाची उंची आपल्याला बघावी लागते. वयाची आणि ज्ञानाची उंची बघावी लागते. वयाचं अंतर किती आहे, ज्ञानाचं अंतर किती आहे, ते बघून मग त्या व्यक्तीचं वर्णन करणं ते योग्य ठरत असतं. पण उगा 10वीच्या मुलाने 12वीच्या मुलाचं वर्णन जर केलं तर हे योग्य होईल का? होईल का? नाही होणार, कारण दोघांची उंची नाही. पण इथं वर्णन करणारे संत आहे आणि ज्यांचं करतात ते ज्ञानोबराय आहे. विठ्ठल विठ्ठल मग ज्ञानोबरायासारख्या संतांचं वर्णन नारा महाराज जर करत असतील, नामदेव महाराजांचे पुत्र करत असतील, तर ज्ञानेश्वर महाराजांची शक्ती तितकी मोठी आहेच. संत संतांचं वर्णन करतात. वर्णनामध्ये
खूप या अभंगामधून वर्णन आपल्याला दिसून येतं. यदा कदाचित आपल्याकडूनही जावयाचं वर्णन केलं जातं, पण त्याच्यात कधी कधी अतिशोक्ती असू शकते. महिला मंडळ त्याच्यात काही असू शकते. काही गोष्टी खऱ्या जरी नसल्या तर शेजारणीला पटवून देण्यासाठी अजून त्याच्यात भर टाकून माझ्या जावयासारखा जावई नाही, माझा जावई म्हणजे परमेश्वर आहे, माझा जावई म्हणजे देव आहे का, तो माझ्या मुलीच्या पुढं. हे झालं जावयाचं वर्णन. पण त्याच्यात कितपत खरं असतं आणि कितपत खोटं असतं त्याच्यात आपण भर टाकतो, ते मात्र पोषक त्याला नसतं. पण इथे वर्णन करणारे संत आहे, ज्यांचं करतात ते ज्ञानोबा आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आता पहिली व्याख्या आपल्याला संत कुणाला म्हणायचं. भगवे कपडे घातले, जटा वाढवल्या, दाढी वाढवली, त्यांना संत म्हणता येईल का? संत म्हणता येईल का? पण संतांची व्याख्या महाराजांनी सांगितलंय, ज्यांच्या मुखामध्ये ओतपोत भजन भगवंताचंच आहे, त्यांची वाणी भजन सोडून काही अर्थात त्या विषयामध्ये गुंततच नाही, असे त्यांना संत म्हणावं लागतात. मग संत कोणते आहेत? तेची संत, 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 ज्यांचा हेत विठ्ठले, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. ओ गळ्यात काही टोना, ओ गळ्यात काही टोना. त्यांना संत म्हणायचं ज्यांच्या मुखामध्ये अखंड भजन आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर विरहित ज्यांचं जीवन आहे ते संत आहे, त्यांना संत म्हणायचंय. संतांचं अंतकरण दयाळू असतं. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दयाच्या संत म्हणावं ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये उदारता आहे. आणि जे संत कृपाळू आहेत त्यांना संत म्हणावं. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया माझा नमस्कार, त्यांना संत म्हणावं. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये उदारता आहे, जे दयाळू आहेत ते संत आहेत. असे संत एका वृक्षाखाली त्यांचं अनुष्ठान ते करत होते, साधना करत होते. संत कुणाला म्हणावं? अनुष्ठान त्यांची साधना चाललेली होती. एक दोघं तिघं मुलं शाळा सुटली म्हणून रस्त्याने चाललेले होते. आंबराई होते, आंबराईचे दिवस होते आणि त्या आंब्याच्या झाडाखाली संत महात्मे साधना करत होते. ते दोघं तिघं मुलं चालले आणि त्या आंब्याच्या झाडाकडे बघितल्यानंतर महाराज
त्या आंब्याच्या झाडाला पिवळे झालेले आंबे दिसले त्या मुलांना. त्यांना खाऊशी वाटले म्हणून त्यांनी घे दगड की आंब्याला मारायला सुरुवात केली. कशामुळं? त्यांना काय खाऊशी वाटला होता? बोलत जा बरं का, बोलल्यावर मला राग येत नाही. त्यांना काय खाऊशी वाटला होता? आंबा खाऊशी वाटला. ते दोघं तिघं बरोबर होते. कुणाच्या तरी दगडाने आंबा पडेल, आपल्याला मिळेल आणि मग आपण खाऊ अशी मनामध्ये इच्छा होती. ते घे दगड मारत होते, आंब्याच्या झाडाला मारत होते. कितीतरी दगड मारले पण त्या दगडातला दगड हुकला आणि त्या आंब्याच्या खोडाजवळ जे महाराज साधना करीत होते तो दगड आंब्याचा हुकला आणि महाराजांच्या डोक्यात जाऊन लागला. कृपाळू किती असतात, उदार किती असतात, संत येते, दयाळू किती असतात. तो दगड लागल्यानंतर महाराजांनी साधना बंद केलेली नाही. पण त्या मुलांनी बघितलं की आपला दगड आंब्याला लागला नाही, तो दगड हुकला आणि कुणाला लागलाय? साधू महाराजांना लागलाय. तो नव्हे, डोक्यात लागलाय आणि त्या डोक्यातून रक्तस्राव होतोय. त्या मुलांनी बघितल्यानंतर त्या मुलांची जरा गडबड गोंधळ चालू झाली आणि गोंधळून गेल्यामुळं त्यांना वाटलं आता आपण पळून जर गेलो तर महाराज आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. मग आपण जर महाराजांपर्यंत गेलो, आपण जर क्षमा मागितली तर महाराज साधे सुधे नाही, संत महात्मे आहेत, ते आपल्याला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते दोघं तिघं मुलं आणि त्या महाराजांच्या जवळ गेले, पायाजवळ वाकले आणि श्री संताची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत नतमस्तक झाले आणि महाराजांना सांगितलं, महाराज आंबा खाऊशी वाटला होता म्हणून आम्ही त्या आंब्याच्या झाडाला दगड मारत होतो. त्याच्यातला एक दगड हुकून आणि तो तुमच्या डोक्यात लागला. तुमचं डोकं फुटलंय, डोक्यातून रक्तस्राव होतोय, आम्हाला बघवत नाही, आमच्याकडून चुकून दगड लागला, आम्ही जाणीवपूर्वक मारला नाही, हुकून लागला, आम्हाला माफी असावी, आम्हाला क्षमा असावी. तरी महाराज एक शब्दाने बोलले नाही, एक शब्दाने बोलले नाही महाराज. कारण ते कोण होते? संत होते ना. मी 3 शब्द तुमच्या पुढे ठेवले होते. संत कसे आहेत? कृपाळू आहेत. संत कसे आहेत? उदारे. संत कसे आहेत? दयाळू आहेत. 3 शब्द ध्यानात ठेवायचे महिला मंडळ. संत कसे आहेत? कृपाळू आहेत. संत कसे आहेत? उदार आहेत. आणि संत कसे आहेत? दयाळू आहे. हे 3 शब्द पाठ झाले का तुमच्या? कसे संत? कृपाळू, उदार, दयाळू. कृपाळू, उदार, दयाळू 3 शब्द पाठ झाले. संत कसे आहे म्हटलं की 3 शब्द त्याच्या पुढे उत्तराला ठेवून द्यायचे. कोणते? कृपाळू, उदार. मला आवाज येत नाही, मला आधीच ऐकायला कमी. बरं खरंच मोठ्याने बोला. कृपाळू, दयाळू, उदार. बरोबर? त्या व्याख्यात ते संत बसलेले होते. तुमच्याकडून म्हणून घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला वाटलं का काय खरंच ऐकायला येत नाही काय? तसं काय नाही, आपल्या मुखातून तो उच्चार व्हावा. संतांची व्याख्या तुम्हाला सांगायची. क्षमा मागितली. महाराज एक शब्दानेही बोलला नाही. डोक्यातून रक्तस्राव होत होता, रक्त खाली टिपकत होतं. पण बराच आग्रह त्या मुलांनी केला. त्या मुलांकडे जर बघितलं महाराजांनी डोळे उघडून, बालक आहेत, अज्ञान आहेत, म्हणून त्यांनी ज्ञानदृष्टीने त्यांच्याकडे बघितलं. त्यांचा दोष नाही, हुकून दगड आपल्याला लागला, आपल्याला काही बोलायचं नाही. पण त्या महाराजांनी खऱ्या अर्थाने काही न बोलल्यामुळं मुलं पुन्हा म्हणायला लागले, महाराज तुम्ही आम्हाला माफ नाही केलं का? आमचा तुम्हाला राग आला का? तुम्ही आमच्यावर रागावलात का? महाराज म्हटले, तुमचा राग आला नाही, तुमच्यावर रागवलो नाही, मग का मला तुम्ही माफ करत नाहीत? अरे माफ तुम्हाला मी कधीच केलं. जा तुम्ही तुमच्या घरी, मी तुम्हाला एक शब्दाने दुखवणार नाही. तुमचा दगड जरी मला लागला, माझं डोकं फुटलं, मला वेदना होत आहेत, पण मी तुम्हाला एक शब्दाने दुखवणार नाही. जा. असं म्हटल्याबरोबर मुलांना वाटलं एवढा दगड आपला लागला, रक्तस्राव होतोय, वेदना होतात महाराजांना, तरी आपल्याला माफ केलं म्हणतायत, पण वाटत नाही माफ केलं म्हणून. पुन्हा ती मुलं अर्ध्या रस्त्याहून मागं आले, पुन्हा पाय धरले.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. महाराज अहो माफी असावी, अहो माफी असावी. तुम्ही आमच्या घरच्यांना आमचं नाव सांगाल, आम्हाला बोलणे बसतील. आमच्या पुढं तुम्ही आम्हाला माफ केलं म्हणून तरी बोला. महाराज एक शब्दाने साधू महाराज बोलले नाही. त्या मुलांना खऱ्या अर्थाने मनामध्ये ते टोचत राहिलं. महाराजांनी आम्हाला क्षमा केली नाही. मग संतांच्या त्या साधनेतून आणि साधना करत असताना काही वेळ त्यांनी साधना थांबवली, पण डोक्यातूनही रक्त खाली टिपकतंय आणि डोळ्यातूनही अश्रू खाली पडतायत. डोकं फुटलेलं होतं, डोक्यातून रक्तस्राव होतोय, डोळ्यातून सुद्धा काय गळत होते, अश्रू गळत होते. मुलांना वाटलं महाराजांना खूप वेदना होतात, खूप वेदना होतात, खूप वेदना होतात. महाराजांचे आपल्या गावावरती उपकार आहे, महाराजांचे सगळ्या आपल्या लोकांवरती उपकार आहे. चुकून आपला दगड लागला पण महाराजांना खूप वेदना होत आहेत. डोकं तर फुटलंय पण डोळ्यातूनही अश्रू गळत आहेत. याचा अर्थ खूप महाराजांना वेदना होत आहेत. पुन्हा ते मुलं गेले. महाराज का रडता? महाराज अहो का रडता? तुम्हाला वेदना होत आहेत, तुमचा रक्तस्राव होतोय म्हणून तुम्ही रडता का? आमचा दगड लागला म्हणून तुम्ही रडताय का? महाराजांनी त्या मुलांना गोड शब्दात उत्तर दिलं, अरे बाळावो, तुम्ही आंब्याच्या झाडाला दगड मारत होता आंबा खावा म्हणून किंवा आंबा मिळावा म्हणून. त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारत होता, पण त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारलेत, पण त्या आंब्याच्या झाडाने तुम्हाला गोड आंबा खायला दिला. मारली काय? दगड मारली असेल, ढेकळं मारले असेल, पण आंब्यानं काय दिलं त्यांना? गोड फळ दिलं. साधू महाराज का रडतात ते सांगतो मी तुम्हाला. त्या साधू महाराजांनी त्या मुलांना सांगितलं, बाबा आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारले, आंब्याच्या झाडाने तुम्हाला गोड आंबा खायला दिला, तो दगड हुकून मला लागला, मी तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही, त्याचं रडायला मला येत आहे. मृदु सबाह्य नवनीत, मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, जसे अपंगिता नाही, जसे अपंगिता नाही, जसे धरी जो हृदयी, जे कारंगले कांजले, त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, जे कारंगले कांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्यांना संत म्हणायचं. संतांनी त्या साधू महाराजांनी मुलांना उत्तर देऊन टाकलं, बाबा आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला, त्याने गोड आंबा खायला दिला, पण हुकून तो दगड माझ्या डोक्यात लागला, मी तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही, त्याचं मला रडायला येतंय. हे संतांचं अंतकरण आहे. हे काय? संतांचं अंतकरण आहे. विठ्ठल पंत गेले, रुक्मिणी माताई देहांत प्रायचित्त घेतलं, तरी समाजाने छळ थांबवला नाही हो. पण या समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानोबा राय या समाजाची आई ठरली. का? मातृत्व ज्यांच्या हृदयामध्ये आहे ते ज्ञानोबा राय होते. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, 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 सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा.
सुद्धा आणि बापाचं सुद्धा ज्यांच्या आयुष्यामध्ये पात्र स्वीकारावं लागलं त्यांना ज्ञानोबराय म्हणतात. मायबापाची मुलाबाळावरती किती माया असते, किती जीव असतो, त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांचे या समाजाबद्दल, या समाजासाठी स्वतःचे मायबाप गेले, त्यांचा आधार नाही मिळाला, पण या समाजाला आधार व्हावा म्हणून ते आधार झाले. आजही तुमच्या माझ्या जीवनाला ज्ञान देणारे ज्ञानोबराय आहे, तुमच्या माझ्या जीवनाला आनंद देणारे ज्ञानोबराय आहे. अरे कधी ज्ञानेश्वरी घेतली, ज्ञानेश्वरीचं फक्त दर्शन घेतलं आपण, फक्त मस्तक ज्ञानेश्वरीवर ठेवलं तरी ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतात. संत आहेत ना ते, तरी कृपा करतात. नाही वाचता येत, पण आम्ही कधी दहाव्याच्या जर पसायदानाला आम्हाला उभे राहिलो तर ते पसायदान ज्ञानोबरायांचं आम्ही चप्पल घालून म्हणतो. जी चप्पल घालून पसायदान म्हणतात, किती माणसं दुबळ्या विचाराची असावीत, किती अहंकार त्यांना असावा. ज्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये कधी अन्न पीठ टाकलं नाही लोकांनी, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्यासाठी अज्ञानरूपी अंधकार जावा, ज्ञानरूपी प्रकाश यावा म्हणून तो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्रसाद म्हणून आपल्याला दिला. तरी आपण चप्पल घालून पसायदान म्हणतो. किव करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? महाराष्ट्र भूमी तर संतांची भूमी, ते ज्ञानोबराय, आणि त्या ज्ञानोबरायांच्या दर्शनाने समाधान मिळतं, आनंद मिळतो. ज्ञानेश्वरीचं एकदा पारायण केलं, एखादी ओवी वाचली की अनेक ओव्या वाचता 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 एका शब्दात अनेक अर्थ निघतात. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी. नाम म्हणे ग्रंथ स्नान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नाम म्हणे ग्रंथ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. त्या ओवीच्या शब्दातून अनेक नाविन्य आपल्याला मिळत असतं, आनंद मिळत असतो. ही ज्ञानोबरायांची ताकद आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. भाव धरोनी आवाजे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. कोणताही साधक असू द्या, कधी ज्ञानेश्वरी हातात घेऊ द्या आणि वाचू द्या. ज्ञानोबराय कृपा केल्याशिवाय राहत नाही. एकदा कृपा झाली की जीवनातला अज्ञान अंधकार आपोआप जातो, ज्ञानरूपी प्रकाश येतो. अज्ञानरूपी अंधकार कोणता जातो? या जगात माझं काहीच नाही पण माझं आहे हे आपण म्हणतो, हे आपल्या जीवनातलं काय आहे? अज्ञान आहे. आपलं या जगामध्ये काही नाही. माणसं सहज म्हणतात, अरे येताने मोकळ्या हाताने आले आणि जाताने मोकळ्या हाताने जाणारे. तरी पण छातीला हात लावतो आणि म्हणतो हे मी केलं. मुलांना काय जमलं असतं हो, त्यांना काय येतंय? त्यांच्याच्या नका प्रगती झाली असती का? पण हा पठ्ठ्या होता म्हणून बंगला झाला, जमीन झाली, याचे बांध करून एवढी जमीन वाढवली या पठ्ठ्याने, म्हणून असते आनंदात. मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी बळे झाला
माझ्या माय बहिणीसारखे आणि तुमच्या मुलासारखा, नातवासारखा, भावासारखा आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर आईच्या पोटातून ज्यावेळेस बाळ बाहेर येतं त्यावेळेस त्याला नाव होतं का? होतं का नाव? त्याला नव्हतं नाव. म्हणजे ते काय होतं? शिवरूप होतं, देवरूप होतं. 5-10 बाया एकत्र आल्या. 5वीच्या दिवशी, बारशाच्या दिवशी त्याला काय ठेवण्यात गेलं? नाव ठेवलं. त्याला ते नाव नव्हतं, म्हणजे ते मायेच्याही विरहित होतं, ते देवरूप होतं. पण 5-10 बाया एकत्र आल्या आणि त्याला ते नाव ठेवलं. ते स्वस्वरूप विसरलं आणि असत्याला चिकटलं. तर ते स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत बाजूलाच आलं नाही. उपजले या बालकाशी नाम नये ते पाशी मारिल्या नावे हका हो देत उठे. त्याला नाव नव्हतं, पण ते स्वस्वरूपाला विसरून गेलं. सत्य त्याला चिकटली, माया चिकटली आणि ते स्वस्वरूप विसरून गेलं आणि नाही त्या गोष्टी माझं म्हणायला लागलं. मग ते म्हणायला लागलं, हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे, ही पत्नी माझी आहे, हे मुलं माझं आहे. जिथं मी आणि माझं आलं की तिथे दुःख आलं. आणि दुःख म्हणजेच काय? अज्ञान आहे. सुख दुःख ही कल्पना आहे. सुख दुःख ही ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतात. उगवला दिवस पवित्रच आहे, उगवला दिवस चांगलाच आहे, उगवला दिवस सुंदरच आहे. फक्त त्या दिवसाची सुरुवात आपले विचार कोणत्या पद्धतीने करतात त्या विचारावर तो दिवस अवलंबून असतो. तो दिवस आपल्या विचारावर तो डिपेंड असतो, त्याच्यावर आधारित असतो. आपले विचार आपल्याला कुठं, आपलेच विचार आपल्याला मागं ओढतात आणि आपलेच विचार आपल्याला कधीतरी उंच भरारी घ्यायला सुद्धा मदत करतात. हे तुमच्या माझ्या जीवनाची किंमत आणि तुमच्या माझ्या जीवनामधलं खऱ्या अर्थाने जे सौंदर्य असेल ते आपल्या विचारावर अवलंबून आहे. माणसाच्या स्वरूपावर, सौंदर्यावर त्याची जीवनाची किंमत अवलंबून आहे. त्याच्या कशावर अवलंबून आहे? विचारावर. सुंदर विचार असेल तो माणूस सुंदरच आहे, कारण त्याचे विचार सुंदर आहे. तुमच्या माझ्या परिस्थितीवर आपली किंमत कधी अवलंबून नसते. परिस्थिती ही सतत बदलते, ती कधी सारखी राहतच नाही. म्हणून ती परिस्थिती म्हणतात तिला. त्याच्याही पुढे आपण प्रपंच म्हणू. प्रपंच कधी सारखा दिसला का? आजचा दिवस उद्या आहे का? नाही. पण परमार्थात तसं नाही. आपण परमार्थ करतो म्हणजे आपण देवापर्यंत पोचू, तिथपर्यंत लगेच सोपा इतका परमार्थही नाही. पण त्या प्रपंचात आलेले संकट, त्या प्रपंचात आलेले दुःख पेलवण्याची ताकद, पेलवण्याची ऊर्जा तयार करतो, त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे धन कसं आहे? आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचं संकट येऊ द्या, ते संकट पेलवण्याची शक्ती देतो तो परमार्थ. आणि ते परमार्थाची ऊर्जा माणसाला कधीच खचून देत नाही. म्हणून परमार्थ करावा. परमार्थ आहे. आणि त्याच परमार्थामुळे जी माया आहे, तुम्हाला मला दुःख देते, तीच माया खऱ्या अर्थाने आपल्याला नष्टही करता येते. त्याच जीवनामध्ये आपल्या प्रपंचात कोणताही दिवस आला, परमार्थाच्या सात्विक विचाराने आपण सहज आनंदाने आपला प्रपंच आनंदमय होऊन जातो, आनंदात राहतो. दुःख येण्यासाठी सुख आणि दुःख ह्या मानलेल्या कल्पना आहे. काय? विचारावर मी सांगून गेलो. आपल्या विचारामुळे आपण मानतो हे दुःख आहे, पण ते दुःख नाही. आणि जे दुःख येत आहे ते दुःख तुम्हाला मला मोठं करण्यासाठी येत आहे. ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतं ती व्यक्ती मोठी झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ते दुःख पेलवण्यासाठी त्याला परमार्थाची कास धरावी लागते. ज्ञानोबरायांचा विचार आपण केला. गेल्यानंतर किती समाजाने छळ करावा, किती त्रास दिला, त्याचा काही विचार आहे का? झोळीत शेण टाकावं, पीठ सांडून द्यावं. निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबराय किती लोकांनी छळवलं, पण आज तुमचे माझे मायबाप ठरले होते. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत.
ठरले असते आपले संत महात्मे आणि त्यांच्या नामामध्ये ताकद संत काही करू शकतात. संतांकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. संतांची ही शक्ती. म्हणून आपल्या प्रपंचामध्ये किती दुःख आलं ते दुःख सुद्धा पेलवण्याची शक्ती संतांच्या नामामध्येच आहे, परमार्थामध्येच आहे. प्रपंच आपण किती रंगवला किती रंगवा, प्रपंचाचं शेवटचं जे फळ आहे माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते झाडच जर वांज असेल त्याला फुलंच येणार नाही, त्याला फळ तरी कुठून मिळणार आहे. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. जे काही पंडुसुता रुखूचे हा वृक्ष आहे त्याला फुल नाही, त्याला फळही येऊ शकत नाही. का लटिका व्यावर सर्व असो. प्रपंच किती रंगवा तो शेवटी आणि शेवटच्या श्वासाला तो रडवायला लावणारे आणि शेवटी पश्चाताप नावाचं फळ आपल्या पदरात पडणारे. म्हणून प्रपंचात सुख नाही. बरोबर की नाही? सुख नाही. आता उद्यापासून सोडून द्यायचं का? त्याच्यात सुख नाही म्हणलं त्याच्यापासून आपल्याला अलिप्त व्हायचंय, मग सोडून द्यायचं का? नाही. आपल्याला ते करावं लागणारे, पण कर्तव्य म्हणून करावं लागणारे. फळाची अपेक्षा त्याच्यामध्ये करायची नाही. देणारा तो परमेश्वर आहे. सर्व काही करणारा तो, सगळं धरणारा. तुमच्या माझ्या नशिबात किती आहे, किती ठेवायचं किती नाही, सगळा तो परमेश्वर सगळं वेळापत्रक आपल्या आयुष्यात ठेवत असतो. अपेक्षा किंवा आशा माणसाला नेहमी काय देते? दुःख. त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवू नये आणि आशा ठेवू नये. आशा आली की निराशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रपंच किती कमवा, किती कमवून ठेवलं तर तो इथेच राहणार आहे, बरोबर येणार नाही. त्याच्यातलं आपलं तुम्हाला उदाहरणाने पटवून देतो. त्याच्या पुढं मफलरीवाले बाबा तुम्ही, हा तुम्ही चष्मेवाले, मला तुमची टिंगल किंवा मस्करी करायची नाही. आपल्याला इतरांना सगळ्यांना पटवून द्यायचं आहे. तुम्ही माझ्या आजोबासारखे, मी तुमच्या नातवासारखा आहे. तुम्हाला जमीन किती हो? हा 2 का 3? नक्की 3 एकर जमीन आहे. तुमच्या नावावर आहे की दिली मुलांच्या नावावर? तुमच्याच नावावर आहे. अरे वा, तुम्हाला उदंड आयुष्य आहे. मग मुलांच्या नावावर दिली नाही ना? हां, जोपर्यंत तुमचा श्वास आहे, डोळे आहे, कान आहे, हात आहे, पाय आहे, तोपर्यंत मुलांच्या नावावर जमीन जाता कामा. तुमचे मुलं आले का कीर्तनाला? जाताना धरतीन मलाच गेटमध्ये. बरं, 3 एकर जमीन आहे, तुमच्या नावावर आहे, बरोबर आहे की नाही? ती तुमची आहे का? तुमच्या नावावर आहे म्हणजे तुमची नाही. कसं काय म्हणता तुम्ही? तुमच्या नावावर आहे म्हणजे ती तुमची आहे. बरं, जाताना घेऊन जाणार आहे का? मग तुमची आहे का? द्या उद्या माझ्या नावावर करून. हे फक्त भास आहे. हा भास तयार होतो, तो अज्ञानाने होतो. सत्य एवढंच आहे, येताने रिकाम्या हाताने आलो, जाताने सुद्धा रिकाम्या हातानेच जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल एक राजा होता आणि त्याला स्वप्न पडलं, झोपेत स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काही सोन्याचा ढीग दिसला आणि स्वप्नामध्ये अनेक काही गोष्टी दिसल्या. त्याने शिपायाला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर तो म्हणे मला स्वप्न पडलं. हे जे सोन्याचं ढीग आहे ना तो सगळा माझा आहे असं मला स्वप्न पडलं. मग ते स्वप्न खरं आहे का खोटं आहे?
मला दिसलाय याचा अर्थ तो मला मिळणार आहे, पण ते स्वप्न माझं खरं आहे का खोटं आहे? तो शिपाई म्हणला, राजेसाहेब जे तुम्हाला दिसलंय ते काय खोटं आहे. त्याला काही उत्तर पटलं. तो म्हणला, मला स्वप्न पडलं तू धडधडीत म्हणतो खोटं आहे. स्वप्न पडलंय, सोन्याचा गंज माझ्या पुढे दिसतोय आणि खोटं कसं काय म्हणतो? त्याचं उत्तर त्याला काही पटलं नाही. त्या शिपायाचा मुलगा आला आणि त्या मुलाने सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला स्वप्नात ते सोनं वाटलं, ते स्वप्नातलंय, हे शाश्वत नाही. ते स्वप्नात जरी तुम्हाला वाटलं तरी मिथ्या आहे आणि आजही जरी तुम्हाला दिसलं किंवा असलं तरी ते दुःखच देणार आहे. स्वप्नातलं तर देणारच आहे, असलेलं जर दुःख देतं स्वप्नातलं काही सुख देणार आहे का? तिथून पुढं तो सावध झाला राजा. याचा अर्थ मी एवढं राज्य जिंकलं, सगळं कमवलं, हे सगळं नश्वरच आहे, नश्वरच आहे. मग त्याने हे सांगितलं, हे बघा, शिपायाला बोलून घेतलं, ज्या दिवशी मी मरल आणि माझी अंत्ययात्रा काढण्यापूर्वी माझे हात तिरडीला बांधू नका. आपण बांधतो ना सुतळीला, ते हात बांधू नका आणि हे जे हात आहेत ते पूर्ण मोकळे राहा. मला जगाला संदेश द्यायचा आहे की माणूस येतानाही रिकाम्या हाताने येतो, जाताना सुद्धा रिकाम्याच हाताने जावं लागेल. मधला फापट पसारा हा फक्त दुःख देतो. विठ्ठल विठ्ठल हेही दुःख घालवायचं असेल आणि सुख मिळवायचं असेल, आनंद मिळवायचा असेल, समाधान मिळवायचं असेल तर संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. संतांशिवाय या जीवनाला गती येणार नाही, संतांशिवाय या जीवनाला सुगंध येणार नाही. म्हणून तुमच्या माझ्या जीवनात देवापेक्षा संतांची गरज आहे. कशाची गरज आहे? संतांची गरज आहे. आणि एकदा संतांचा सहवास झाला आणि संतांची भेट झाली की त्या दिवशी आपलं जीवन बदललं म्हणून समजा. अशा संतांचा, कोणत्या संतांच्या? ज्ञानोबरायांसारख्या संतांचं नाव घेतलं. जी दुःख देते ती माया आहे, ती नुसती माया नष्ट होणार नाही. नारा महाराज म्हणतात तर त्यांच्या नावाने समूळ मुळा जाळा सही ती माया नष्ट होते. अभंगाच्या पहिल्या चरण. देव मनता माया, ज्ञानदेव 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 मनता माया, देव मनता माया, ज्ञानदेव मनता माया. गेरीचा मूळ विलया, गेरीचा मूळ विलया, गेरीचा अशा संतांचा महिमा काय वर्णन करावा, शब्द अपुरे पडतात. ज्ञानोबा आहेत ते. लोकांना खरं सांगायला गेलं आवडत नाही, खोटं पाटल्याशिवाय राहत नाही.
कीर्तन असलं का लोकांना म्हणावं लागतं पुढे या, आणि इतर कार्यक्रम असला का मग म्हणावं लागतं मागे सारखा. परमार्थ माऊली म्हणतात गोड आहे. परमार्थ मुळातच गोड आहे. साखर कोणत्याही बाजूने चाखण्याचा प्रयत्न करा, तिची चौकशी सर्वांगी साखर ही गोड. साखर हे मुळातच गोड आहे, तसा परमार्थ हा मुळातच गोड आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात लोकांना आवडत नाही विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवासे झाला. कडू विषय. लिंबाचं पान तुम्ही खा, चवीला कसं आहे महिला मंडळ, ते कसं आहे, माणूस शेवटी वाकडं तिकडं तोंड करतं. आणि ते बी देऊन जरी आलं इंद्रभान महाराज, ते लिंबाचं पान दिलं, काही काहींना नको वाटतं, तोंड पार वाकडं, दारू पिणाऱ्यापेक्षा वाकडं तिकडं करतो, पण खातो. कारण त्याची कशी सव आहे, कडू आहे. बरं, त्याची निंबुळी जर घेतली, ती जर खाली, तर त्याची चव कशी आहे, कडू आहे. त्याची मुळी जरी काढली तर त्याची चव कशी देणार आहे, मुळातच ते कसं आहे, कडू आहे. तसा संसार ज्ञानोबरायांनी सांगितलं की मुळातच तो कडू आहे. त्याचा जन्मच दुःखातून झाला, ते आपल्याला सुख आनंद कुठून देणार आहे. तसा परमार्थ हा आनंद देतो, परमार्थ हा सुख देतो, आपल्या जीवनातलं दुःख घालवतो. म्हणून परमार्थ आपल्या जीवनात असावा, संतांची सेवा असावी, आणि संतांचं नाम आपल्या मुखात असावं. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. सदा गारे सदा सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची. सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या बागाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या बागाची. एकदा सुंदर टाळी वाजवा आमच्या इंद्रभान महाराजांसाठी. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. त्यांचं गीत खूप गाजलंय बरं का हे भावगीतामधून, पण रस त्या शब्दांमध्ये इतका मोठा आहे की माणसाच्या अंगाला शहार राहतो. ते गीत इंदोरीकर बाबा सुद्धा कीर्तन असलं का त्या विषय आणून बरोबर त्यांना म्हणायला होतात, आणि ते गीत त्यांच्याच मुखातून शोभतं. आम्ही किती म्हणलो तर आमची मध्ये पडझड होते, स्वरात तरी कटू होईन, आलपीत तरी कुठंतरी, पण ते बरोबर जिथल्या तिथं म्हणतात. असो, धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला जीवन एकदा आहे माय बापाओ, जीवन पुन्हा पुन्हा नाही. आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा आहे माहीत नाही. आजचा दिवस गेला तो गेला, उद्याचा आपल्यासाठी यदा कदाचित चांगलाही असेल. उद्याचा उगवणारा दिवस यदा कदाचित दुःख देणारही असेल. उद्याचा उगवणारा दिवस यदा कदाचित तुमच्या माझ्या आयुष्यातला शेवटचा सुद्धा. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावल तोड माया आशा, वारे सावल तोड माया आशा, वारे सावल तोड माया आशा, वारे सावल तोड माया आशा. काही गचले गळा
आपल्याला ऐकायचं नसेल तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. इथं येऊन टाळी तर कमीत कमी वाजवा. जेवढं ऐकायचं आहे तर तेवढं मुखाने म्हणायचा प्रयत्न करा. आज केलेले पुण्य आपल्याला पुढं कितीतरी दिवस आपल्याला आनंद देणार आहे. हे जरी नाही काल तरी तुझा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटी सरळ काळ बांधून नेईल शरद शेवटी बा, शरद शेवटी बा, काळ बांधून नेईल शरद शेवटी बा. आमचे काय बाईला, एका जनावरांनी आमचे काय वाजायला. महाराज कधी कधी माणसाला एवढा अहंकार असतो. महाराजाचं वय काय, महाराज आम्हाला टाळी वाजव म्हणताय, आम्हाला भजन कर म्हणताय. अरे ओनाना आम्ही टिकलो, महाराज आत्ताच आहे. कीर्तन हे प्रत्येकाला गोड वाटतं असंही नाही. काही काहींचा येण्याचा उद्देश वेगळाही असतो. पण काही इथे आल्यानंतर भजन करावं आणि मग भोजन परमेश्वर आपल्याला देणारच आहे हो. पण एवढंही सांगून जर आपली बुद्धी तिथपर्यंत किंवा आपले विचार आपल्याला जर ऐकायला नको वाटत असेल तेव्हा सांगितलं एका जनार्दनी आमच्या काय जाईना, एका जनार्दनी आमचे काय वाजायला. एका जनार्दनी आमच्या काय जाईना, एका जनार्दनी आमचे काय वाजायला. पिंगळा 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 माघारी बोली बोलत होता पिंगळा माघारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माघारी बोली बोलत होता पिंगळा माघारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा एकदा. हे संत मालिकेमध्ये पिंगळा एक प्रकरण आहे. त्या पिंगळा प्रकरणातून आपल्याला उपदेश आहे. संत अनेक अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतायत. पिंगळा एक प्रकरण आहे. भूपाळी अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश आहे. उपदेश आहे. जोगी त्या अभंगातून आपल्याला उपदेश आहे. मुक्यामध्ये सुद्धा आपल्याला उपदेश आहे. या जन्मात येऊन माणसाने जर भजन केलं नाही ऐकलं, बैरा झालो या होणार. आणि या जन्मात येऊन जर मुखातून जर देवाचं भजन संतांचं भजन आलं नाही, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. किती हुशार असू दे, किती मोठा असू दे, होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी. गर्वामध्ये झाली सर्व आहे, गर्वामध्ये झाले सर्व आहे. एकदा तिथे आला आणि इथे अहंकार आला की तो नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. जीवनात सुख मिळावं, आनंद मिळावा, समाधान मिळावं म्हणून ज्ञानोबारायांचं भजन, ज्ञानोबारायांचं नाम आपल्या मुखात यावं म्हणून नारा महाराज म्हणतात, ज्ञान देव म्हणता माया. कारण ज्ञानदेव हे आपल्याला ज्ञान देणारे. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहे. म्हणून संतांजवळ ज्ञान आहे, आपल्याजवळ अज्ञान आहे. संत तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान होय तया. कोणतं ज्ञान आम्हाला मिळणार आहे हो? मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय. स्वस्वरूपाची ओळख आपल्याला झाली, बाकीचं सगळं मिथ्या आपल्याला आपाप लगेच दिसतंय.
धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. किती करा कसंही करा काही करा, शेवटी एक दिवस आपल्याला देवा घरी आपल्याला जायचंय. आलो देवा घरून म्हणून आपल्याला कुठं जायचंय? महिला मंडळ, आता माझ्या 3 प्रश्नाची पटपट उत्तर द्या. आपली वेळ होत आली. तुम्हाला भुका लागल्या असतील ना? दिवसभर शेतामध्ये काम केलं, पुन्हा कीर्तनाला आलात. 3च प्रश्नाची पटकन उत्तर द्या. आपल्याला देवा घरी जायचंय म्हणून देव आपल्याला आवडावा का न आवडावा? आवडावा. मग देव तुम्हाला आवडतो का? कोणतं का होईना आवडतो. पुरुष मंडळी, तुम्हाला देव आवडतो का? मागच्या महिन्यातला धरा. आता हा देवादी महादेव तर सगळ्यांना आवडतोय, पण मागच्या महिन्यात काय कुटाणा करील तो सगळा कुटाणा या महिन्यात. जे कधी गण लावित नव्हते त्या आम्ही कीर्तनाला निघलो म्हणलो जय हरी, बदलले त्यांची भाषा, वातावरण. कोणता का होईना मसोबा म्हणा, कोणता का होईना देव आपल्याला आवडतो. देव आवडत नाही असा जगात एक काही माणूस? बरोबर का ज्ञानराज महाराज? प्रत्येकाला देव आवडतो. कोणाला विठ्ठल आवडतो, कोणाला रुक्मिणी आवडते, कोणाला गणपती आवडतो, कोणाला शिवभोळा चक्रवर्ती आपला महादेव आवडतो. कोणता तरी देव आपल्याला आवडतो. देव आवडत नाही असा माणूस जगात शोधूनही सापडणार आहे. मंदिरासमोरून जरी चालला तर तो हात जोडतो, त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे म्हणून. काय? श्रद्धा आहे देवाबद्दल म्हणून, म्हणजे देव सगळ्यांना आवडतो. दुसरा प्रश्न आहे, देवाने आपल्या घरी यावं असं कुणाकुणाला वाटतं? कीर्तन संपल्यावर पाठवून देण्याची जबाबदारी माझ्याकडं. तुम्हाला वाटतं की देवाने आपल्या घरी यावं? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, माझ्या समाधानासाठी किंवा उत्तर देऊ नका. देवाने तुमच्या घरी यावं असं तुम्हाला वाटतं का? पाठवून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. नाही पाठवले मग बोला. वाटतं का तुम्हाला? वाटतं. पुरुष मंडळी, तुम्हाला वाटतं की देवाने आपल्या घरी यावं? वाटतं का? अहो हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. वाटतं का? वाटतं. देव सगळ्यांना आवडतो. देवाने आपल्या घरी यावं असं सगळ्यांना वाटतं. पण आता तिसरा प्रश्न आहे, लाजून अजिबात उत्तर देऊ नका, मन मोकळ्याने उत्तर द्या. आपण देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी वरती बोट करा. कीर्तन संपलं की लगेच विधी उरकून जाईल. मला कीर्तनाचं मानधन सुद्धा ज्ञानराज महाराज देऊ नका, पण वाक्य नीट समजून घ्या बरं. आले सगळे गावकरी आणि 76 विधी भजनी मंडळ आहे, पखवाजी आहेत, तुम्ही आहेत, मी आहे. कोणाकोणाला वाटतं देवाच्या घरी जावं? अर्ध लेबोटवर आले होते बरं का, पण देवाच्या घरी जायचं म्हणल्यावर मग टपक्यात हात खाली घेतले. कारण त्यांना माहिती देवाच्या घरी जायचं म्हणजे गावातूनच घर सोडूनच जायचंय. पुन्हा इकडे येणे चौघांच्या खांद्यावरच जायचंय. राजाओ मायबापाओ, पुन्हा सांगतो, तुम्ही माझ्या मायबापासारखे, मी तुमच्या मुलासारखा, नातवासारखा आहे. जरी वाटत नसलं ना देवाच्या घरी आपल्याला जायचं नाही, तर एक दिवस आपल्याला देवा घरी जावं लागणार आहे. कारण आलो कुठून? देवा घरून. जायचं कुठं? देवा घरी. देवा घरी जात असेल तर देवाला संतांचं भजन खूप आवडतं, म्हणून ते देवाचं भजन करण्यापेक्षा संतांचं भजन करत करत देवापर्यंत जा. कारण देव कुठे आहे? हरे प्राप्तीचे उपाय करावे संताचे ते पाय, तेने साधते साधन तुटते भवाचे बंधन, संतावेन प्राप्ती नाही आईचे भेद देती ग्वाही. जर मनोरथ किंवा इच्छा पूर्ण करायची असेल तर एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. देवापर्यंत पोच केल्याशिवाय संत राहणार नाही. म्हणून तुमच्या माझ्या जीवनात देवाची गरज आहे का संतांची गरज आहे? संतांची गरज आहे. संतांमुळे आपण तिथपर्यंत जाणार आहे. जिथून आलो ते माहेर आहे. बरोबर आहे का नाही? जिथून आलो ते काय आहे? माहेर आहे. म्हणून माणूस गेल्यानंतर त्या फ्लॅक्सवर किंवा पत्रिकेवर टाकतात, यांना देवाज्ञा झाली, देवाची आज्ञा झाली, म्हणून ते देवाघरी गेले. देवाघरी तुम्हाला मला जायचं आहे. चुकवता येणार नाही. प्रयत्न किती करा, चुकवताच येणार नाही. मी दाव्याच्या प्रवचनाला एक दिवस असंच गेलो होतो आणि तिथे म्हणले, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे. ही ओबी घेतली, सांगायला सुरुवात केली. मी म्हटलो, या गावची सारी लोक मरणार आहेत. सगळे लोक माझ्या वाक्याने गंभीर झाले ना, उदास झाले. त्यातलं एक म्हातारं
उठलं आणि हसायला लागलं. म्हणले बाबा तुम्ही का वाचता? म्हणले तुम्ही नाही म्हणले की या गावचे सारे लोक मरणार आहेत. म्हणले हो. म्हणले मग मी या गावचा नाही. तर मरण कुठं चुकायला गेलं का हो? गावातला असो नाही तर मळ्यातला असो, ज्या दिवशी आपलं काळ वेळ घडून आली त्या दिवशी आपल्याला एक दिवस जायचंय. राजाओ मायबापा हो, चांगलं वागायला शिका, चांगलं जगायला शिका, चांगलं बोलायला शिका. पुन्हा जीवन हे नाही आहे. आजचा दिवस गेला, आयुष्यातून तो वजा होणार आहे. फक्त आपल्या जीवनातला मार्ग आपण चांगला धरा आणि संतांचा भजन नामस्मरण आपल्या मुखामध्ये ठेवत जा. सर्वांनी वरती हात करायचे. हात वरती ठेवा, तोपर्यंत चहा पिऊन येतो. चालेल का? माझ्या पाठीमागे टाळी वाजवायची, सुंदर अगदी न लाजता मन मोकळ्याने भजन म्हणायचा. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठलाचा. आता घ्या हात खाली. तुम्ही तर सांगायचे आधी हात खाली घेतले. 2 मिनिटं मिनिटभर संतांचं भजन केलं, देवाचं भजन केलं की आपोआप निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा माणसाच्या अंतःकरणात मनामध्ये तयार होते. ती ऊर्जा तुम्हाला मला आयुष्यभर आपल्या साथीला असते. म्हणून देवाचं भजन नामस्मरण आपल्या मुखामध्ये असावं. त्या मुखाने आपले, त्या नामस्मरणाने आपली वाणी पवित्र होते. ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठासारखा ग्रंथ आहे, तो ग्रंथाचं वाचन किंवा मुखातून शब्द जरी बाहेर गेले तरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. अशा साधू संतांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे. त्या उपकारातून आपल्याला उतराई व्हायचं आहे. मायबापा हो, आपल्या जीवनात आपल्या आईचे उपकार आहे, आपल्या जीवनात आपल्या बापाचे खूप मोठे उपकार आहे आणि आपल्या जीवनात साधू संत महात्म्यांचे उपकार आहेत. कोणाचे तरी उपकार आपल्या जीवनामध्ये असतात, पण त्यामध्ये आईचे उपकार मोठे आहेत, त्यामध्ये बापाचे उपकार मोठे आहेत आणि त्यामध्ये संतांचे उपकार खूप मोठे. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर. त्यांनी जर आपल्याला जाग केलं नसतं तर यदा कदाचित आपल्या गळ्यात तुळशीची माळ नसती आली, कपाळाला गंध नसता आला, आपण इथे कीर्तनाला उपस्थितही झालो नसतो. का? वेळोवेळी ते तुम्हाला मला जाग करतात.
उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या हे संतांचं शिकवणं आहे हे संतांचे उपकार आपल्यामध्ये आहे आणि त्यातले त्यात आईवडिलांचे उपकार खूप मोठे असतात म्हणून महिला मंडळ पुरुष मंडळे आपल्या जीवनामध्ये आईचं पात्र खूप महत्त्वाचं आहे 9 महिने 9 दिवस कुशीमध्ये ठेवते 5 वर्ष दूध पाजते ती आई काही जर आपल्याला इजा झाली आईच्या डोळ्यामध्ये पटकन पाणी येतं पण आमचा बाप आयुष्यभर बैलाबरोबर बैलासारखा काबाड कष्ट करतो त्या बापाचा कधी कोणी विचार करीत नाही त्याचं जीवन सहज नेत आहेत आईची गीतं आम्ही म्हणतो म्हणूनही या मताचा मी नाही पण जेवढं आईवर जीव असावा प्रेम असावं त्याच्यापेक्षाही बापावरही असावं सगळ्यात आवडतं खऱ्या अर्थाने या जगात आणि मोठं व्यक्तिमत्व नात्यातलं असेल तर तो बाप आहे तो फक्त रडताना दिसत नाही महिला मंडळ खरं सांगू तुम्ही माझ्या माई बहिणीसारख्या मी तुमच्या भावासारखा मुलासारखा आहे आयुष्यातून आपला बाप जर आपल्याला सोडून गेला ना तर त्या दिवशी त्या माहेरचा आनंदच निघून जातो आईचं कुणी चालू देत नाही त्या प्रपंचामध्ये भाऊ चालू देत नाही भाऊजाई चालू देत नाही पण म्हातारा बाप जर असला ना तर दिपोळ्याचं निमंत्रण कुणाहून तरी फोन लावून तुम्हाला मुरळी आल्याशिवाय राहणार नाही फोन केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात बापाचं प्रेम सगळ्यात जास्त जे असेल या जगतामध्ये तर ते मुलीवर असतं 18 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे तो बिचारा सांभाळतो पण कधी संसाराचे संकट मोठमोठी आली तर तो कधीच रडत नाही डोळ्यातले अश्रू दाखवित नाही पण त्याच्या आयुष्यात त्याला एकदा दगडासारखं काळीज असतं पण त्या दिवशी मुलगी वाट लावतो त्या दिवशी मात्र त्या बापाला रडावं लागतं स्वतःच्या जीवाला पायाला चप्पल घेणार नाही कपडे घेणार नाही फाटके तुटके कपडे घालेल पण सगळ्या कुटुंबाचा तो आधार असतो सगळ्या कुटुंबाची तो काळजी घेतो पण पुढं दिवस बदलतात आणि बदलल्यानंतर ज्या कुटुंबाचा तो बाप काळजी करतो त्या कुटुंबाला पोसतो स्वतः उपवाशी राहतो पण त्या बापाचा ते कुटुंब कधी विचार करीत नाही तो स्वतःच्या पोटाला खातो का उपवाशी नाही विचार करत सगळं कुटुंब त्याला सांभाळायचं असं सगळ्या कुटुंबाचं पोट भरण्याचा तो एकटा विचार करतो पण त्याच्या एकट्या पोटाचा विचार कुटुंब कधी करीत नाही म्हणून घरातल्या कर्त्या माणसाचा कधी अपमान करीत जाऊ नका जे घर चालवतात त्या माणसांना कसे चालवतात हे त्यांना माहीत असतं आपण काही मागितलं तो उसने पासने करून तो तुमची मागणी पुरी करतो पण कुणाकडून घेतले त्याला कधी द्यायचे न वेळेत गेल्यामुळे त्याला किती बोलणे खावं लागतात त्याचा कधी विचार करत नाही पण जगामध्ये बाप इतकी मोठी पात्र खऱ्या अर्थाने इतका मोठा असतो राजाओ मायबापाओ त्या बापासारखा जोपर्यंत बाप आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आधार असतो आई आहे तोपर्यंत सावली असते ती माऊली गेली की सावली संपते बाप गेला की आधारही संपतो दोघंही गेले की घराला कुलूप आणावं लागतं पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कणा वाकला घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापड उमगाया बापड लई अवघड हाय गड्या उमगाया बापड उमगाया बापड किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला राजा काळजात त्याच्या डोळ्यात कधी कासा विशी त्या पायी रावणाय हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी
तर माहेर आहे, बाप आहे तर दिवाळी आहे, दिवाळीची साडी आहे. बाप गेला, दिवाळी संपली, दिवाळीची साडी संपली. माय गेले, माहेर संपलं. बाकी गणगोत कोणी तुमचा विचार करत नाही. जोपर्यंत आहे तो बाप, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत निश्चित माहेर आहे. बाप गेला की सगळं जात असतं, कारण बाप तो बापच असतो. आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला नाही कळणार, पण गेल्यानंतर त्याची उणीव भासल्याशिवाय राहत नाही. म्हणून बापाचं जीवन सर्वसाधारण सहज कधी समजायचं नाही. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कोणा कधी डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप म्हणजे घरातला देव असतो. सगळ्यांच्या वेदना पोटात ठेवतो, स्वतःसाठी कधीच काही करीत नाही. पण मुलाबाळांना, कुटुंबाला सुखी ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून बापाला, आईला, संताला कधीच आपल्या जीवनातून विसरायचं नाही. आजच्या कीर्तनातून एवढं जरी कळलं खूप झालं. संतांना कधी विसरायचं नाही, बापाला कधी विसरायचं नाही, आणि माईला कधी विसरायचं नाही. गेले एकदा, पुन्हा मिळणार नाही. जगात सगळं मिळेल, पुन्हा नाही. माय नाही आणि बाप नाही. संत ते संत असतात, बाप तो बाप आणि आई ती आई असतात. अशा संतांचं वर्णन नारा महाराज म्हणतात. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबरायांनी जिला जीव नव्हता त्या निर्जीव भिंतीला सुद्धा चालवण्याची शक्ती ज्ञानोबरायांच्याकडे होते. श्रीमंत किती होते, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आई शिवळ. शक्ती होती आणि श्रीमंती होती ज्ञानोबराय. आणि रेड्यासारखा जो जड बुद्धीचा आहे त्याच्याही मुखातून 4 वेद सांगितलेत. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. त्याच्यातला ऋग्वेद त्या मुखातून बोलवण्याची शक्ती ज्ञानोबरायांच्यामध्ये होते. म्हणून रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, जडमुडांचा उद्धार केला. जडमुड उद्धरिले, रेड्यामुखी वेद बोले. एकदा प्रेमाने भजन करा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा ज्ञानेश्वर माऊली
आता माया गेली समूळ विलया संत महिमा वरून किती निर्जीव चालविले भिंती जडमुड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वर अशा थोर संतांना नारा महाराज वंदन करतात, दंडवत घालतात. म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्ण किती निर्जीव चालविले भिंती. म्हणून आपण आज या पवित्र मंडपामध्ये एकत्रित आलो आहोत. या सप्ताहाच्या 5वं वर्ष आनंदाने आणि खूप सुंदर चालू आहे. खऱ्या अर्थाने या सप्ताहासाठी सर्वच आपल्या उपस्थितीमध्ये माता भगिनी असतील, श्रोते मायबाप असतील, आपल्या सर्वांची खऱ्या अर्थाने कौतुक करावे तितके थोडेच आहे. पुढेही आपला हा सप्ताह जोपर्यंत मी सांगून गेलो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालत राहो. प्रत्येकाने या सप्त्यामध्ये येऊन थोडा का होईना सिंहाचा वाटा आपला असावा. हे पुण्य आणि हे पुण्य एवढंच फक्त आपल्याबरोबर आणणारे. कुठं पतरवाळी उचलली पुण्य घडणारे, कुठं बादली घेऊन वाढलं, कारण माणसामध्ये माणसाने देव बघावा आणि आपण सगळे एक आहोत ही भावनामध्ये ठेवून माणसाने सत्कार्य आपल्या जीवनात करत राहावा. म्हणून आज या खऱ्या अर्थाने आदरणीय श्री धनंजय भाऊ प्रकाश घोडके यांच्या या सुंदर विचारामुळे आणि सुंदर प्रेरणेने खऱ्या अर्थाने आपल्याला सुंदर असे कीर्तन ऐकायला मिळतात. त्यातल्या त्यात गुरुवर्य हरिभक्तीपरायण आमचे गुरु महाराज निवृत्ती बाबा यांचंही आपल्याला खूप अर्थाने सहकार्य काल्याचं कीर्तन बाबांचं आहे आणि दरवर्षी ते सहकार्यही आपल्याला करतात. त्यांच्या प्रेरणेने अनेक जेवढे सप्ते चालू झालात. आता आमच्या इंद्रभान महाराजांना, त्यांना ज्ञानराज दादांना सगळ्यांना माहिती आहे. आमच्याही तिकडे जेवढ्या खेड्यापाड्याने 2-2, 3-3 दिवसाचे सप्ते चालू झालेत, अजूक चालेत, पार रौप्य महोत्सव झाले तरी चालू आहेत. आणि बाबांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं तितकं थोडं आहे. एक वेळेस प्रपंचाची वाट कोणी दाखवेल, त्याच्यात कधीतरी आपल्याला त्या लाटीत उसळून आपण वाहूनच जाणार आहे. पण त्या लाटीतून कसं बाहेर यायचं हे बाबांच्या सहकार्याने आपल्याला प्रेरणा मिळत असते. त्या जीवनातून खऱ्या अर्थाने बाबांनासुद्धा धन्यवाद द्यावे तितके थोडं आहे. बाबांचे आपल्या सर्वांवरती थोर उपकार आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्याचबरोबर आज ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते सुभाष महाराज मोरे, त्यांनाही धन्यवाद. अन्नदान करणारे सर्व घोडके परिवार, आपण सर्व उपस्थित असणारे भजनी मंडळ, माईक सिस्टीमवाले, गायक इंद्रभान महाराज असतील, आमचे सर्व महाराज मंडळी, आपल्यालाही सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सिस्टीमवाले, हार्मोनियम वादक महाराज, आपल्या सर्वांना धन्यवाद. आपल्या आयुष्यातला वेळ थोडा का होईना या परमार्थासाठी खर्च करा. तो वेळ आयुष्यातला कधी वेगळा ठरणार नाही, तो कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघातून काही चुकीचा शब्द गेला असेल, माझं मला द्या. जे योग्य असेल ते निश्चित घ्या. जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करत जा. आईवडिलांनी दिलेला आशीर्वाद देवापेक्षा मोठा असतो. आणि संतांची सेवा आपल्या जीवनात घडावी. साधू संताची, गोरगरिबाची, आईवडिलांची सेवा करत जा. मी सांगत असतो, लोक ते ढवळे कुत्रे पाळतात एवढीच ससेवानी, लिटर दूध त्यांना पाजतात, लागन तेवढ्या 2-3 वेळेस भाकरी काले करून घालतात. पण ऐका वाक्य मायबापावर शेवटचं, पटलं तर घ्या, नाही पटलं तर इथंच ठेवा. कुत्र्याला तुम्ही किती दूध पाजा, कुत्र्याला किती दूध पाजा, ते चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आईबापाला फेकून भाकरी वाढा, ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. ही ताकद माणसाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली सेवा थांबवतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आता काही भैरवी चाल घ्यायची नाही. घड्याळ पुढं गेलं असो, वेळ थोडी माझ्याकडूनही पुढं गेली बोलण्याच्या ओघात. मी खऱ्या अर्थाने मी दिलगिरी व्यक्ती करतो. असो, झालेली सेवा पूर्ण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी वाकुडी महाराज नाही उचारिला अधिकार महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा महाराज.
एक मोजून 7 मिनिटासाठी कोणी उठू नका, फक्त